कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक जुलैपासून HSRP बंधनकारक होणार आहे। महागडं पेट्रोल आणि डिझेल विकलं जाऊ नये म्हणून साठा रोखून धरलाय। महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ डॉक्टरांना परत रुजू करण्याचा निर्णय घेतलाय। 45 वर्ष जुनी शपथ ट्रम्प यांनी मोडली आहे। SIRच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे। IPLचा मोसम संपल्यानंतर बदलाची शक्यता आहे। दिशामुळे मौनी संकटात सापडली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 15 मे वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे HSRPची। राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या मुदतीनंतर म्हणजेच 1 जुलै 2026 पासून HSRP नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतलाय। यापूर्वी वाहनधारकांना HSRP बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र राज्यातील कामाचा वेग आणि वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आणखी 6 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे CIPD आणि HPCL वादाची। देश सध्या एका संकटाचा सामना करतोय। सरकारने ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय। इंधनाच्या किमती वाढलेल्या नाहीत, परंतु कंपन्यांचा दावा आहे की त्यांना दररोज 1700 कोटी रुपयांचं नुकसान होतंय। देशभरातील पेट्रोल डीलर्सची संघटना असलेल्या कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडवर गंभीर आरोप केलेत। CIPDचा आरोप आहे की HPCLचे अधिकारी देशभरातील डीलर्सना ग्राहकांना रेग्युलर पेट्रोलऐवजी प्रीमियम पेट्रोल किंवा पॉवर पेट्रोल विकण्यास भाग पाडतायत। या दोन्ही प्रकारच्या पेट्रोलमधील फरक प्रति लिटर 9 रुपये आहे। या व्यतिरिक्त CIPDने HPCLवर असाही आरोप केलाय की जोपर्यंत डीलर्स प्रीमियम पेट्रोल विकण्यास सहमत होत नाहीत तोपर्यंत HPCL त्यांना स्टॉक ऑर्डर्स नाकारते। या संस्थेचा दावा आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असं करत नाहीत आणि केवळ HPCLलाच या समस्येचा सामना करावा लागतोय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आरोग्य व्यवस्थेतील बदलाची। महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठा प्रशासकीय फेरबदल केलाय। इतर पदांवर कार्यरत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना संवर्ग बदलून त्यांच्या मूळ पदांवर परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय। 30 जून 2026 पासून अंमलात येणाऱ्या या आदेशानुसार विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदांवरून कार्यमुक्त करून त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार नवीन पदस्थापना देण्यात येतील। सरकारचा विश्वास आहे की योग्य डॉक्टर योग्य पोस्ट या सूत्रामुळे जिल्हा रुग्णालयांपासून ते ग्रामीण आरोग्य केंद्रांपर्यंतच्या विशेषज्ञ सेवा अधिक मजबूत होतील। रुग्णांना पूर्वीपेक्षा अधिक चांगला, जलद आणि दर्जेदार उपचार मिळू शकेल। सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की अनेक रुग्णालयांमध्ये संवर्ग पुनर्नियुक्तीद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची इतर पदांवर बदली केल्यामुळे विशेषज्ञ सेवांवर प्रतिकूल परिणाम होतोय। मंजूर संरचनेनुसार रुग्णालयांमध्ये तज्ज्ञांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 45 वर्षात पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना दिसलेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आयोजित केलेल्या एका मेजवानीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मद्याचा घोट घेतला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. 1981 मध्ये आपल्या मोठ्या भावाच्या निधनानंतर ट्रम्प यांनी मद्यपानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ट्रम्प यांनी वारंवार मद्यपानापासून दूर राहण्याचं सांगितलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे विशेष सखोल पुनरावलोकनाची. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्याअंतर्गत दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटकसह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया सुरू होईल. जनगणनेसाठी सुरू असलेल्या घर सूची प्रक्रियेशी समन्वय साधण्यासाठी आणि एकसमान पायाभूत काम सुनिश्चित करण्यासाठी SIRच्या 3ऱ्या टप्प्याचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलंय. दिल्लीच्या अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाचा 3रा टप्पा हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देशात राबवला जाईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पुढील 10 दिवसात IPLचे साखळी सामने संपतील आणि प्लेऑफ गाठू न शकलेले संघ आपापलं विश्लेषण सुरू करतील. त्यात संघ बदलापासून ते कर्णधार बदलापर्यंतचे विचार केले जातील. यंदाच्या स्पर्धेतील काही संघांकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे त्या संघांचे कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. यात अर्थातच लखनौचा रिषभ पंत, कोलकाताचा अजिंक्य रहाणे आणि दिल्लीचा अक्षर पटेल यांची चर्चा अधिक आहे. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या याच्याबाबत तर अगोदरपासूनच तर्कवितर्क सुरू झालेत. लखनौ आणि मुंबई इंडियन्स यांचं आव्हान तर अगोदरच संपुष्टात आलंय. दिल्लीही त्याच मार्गावर आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री मौनी रॉयची. अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या तणाव असल्याच्या बातम्यांनी समाज माध्यम गाजतोय. मात्र या सर्व प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळालंय. मौनीची अत्यंत जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानीला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. मौनीच्या घटस्फोटासाठी दिशा जबाबदार असल्याचा दावा काही चाहत्यांनी केलाय. तिला समाज माध्यमावर ट्रोल केलं जातंय. मौनी आणि सूरजच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरताच नेटकऱ्यांनी याला दिशासोबतच्या वाढत्या मैत्रीचा परिणाम असल्याचं म्हटलंय. या वादात दिशा पटानीचं नाव ओढलं गेल्यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचं झालंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.